योगेश कदम यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी जी आहे ही खेळमध्ये पाहायला मिळते। राज्यमंत्रीपद त्यांना मिळालेलं आहे आणि यामुळे या ठिकाणचा जल्लोष हा इथं पाहायला मिळणार आहे। मात्र आपण सुद्धा पाहू शकता दृश्याबद्दल कशा पद्धतीने या ठिकाणी जल्लोषाची तयारी आहे ही झालेली आहे। खेडमध्ये आल्यानंतर म्हणजे खेड मतदारसंघामधून त्याने आमदारकी लढवली होती आणि आपल्या मतदारसंघामध्ये योगेश कदम दाखल होतील थोड्या वेळामुळे। यामुळेच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जल्लोषाची तयारी आहे ही करण्यात आलेली आहे। आपण या दृश्यामधून पाहू शकतोय की स्वागतासाठी या ठिकाणी मोठा हार जो आहे हा जम्बो हार या ठिकाणी दादांना घातला जाणार आहे आणि याची तयारी ही अंतिम टप्प्यात सुरू झालेली आहे। थोड्याच वेळात या ठिकाणी योगेश कदम दाखल होतील, त्याची स्वागताची जय्यत तयारी या ठिकाणी केली आपल्याला पाहायला मिळतोय। आपण पाहू शकतोय सकाळपासून कार्यकर्ते आहेत, हे मोठ्या संख्येने स्वागताच्या तयाऱ्या लागले होते। आपल्यासोबत काही कार्यकर्ते आहेत, राजकीय पक्षाची सगळी लोक आहेत ही या ठिकाणी दाखल झाली आहेत। मात्र कार्यकर्त्यांशी बातचीत करतोय कशाप्रमाणे ह्या स्वागताची तयारी झालेली आहे आणि किती उत्साह आहे राज्यमंत्रीपद मिळाले। दादा राज्यमंत्री झाल्यानंतर आज प्रथमच या खेड तालुक्यामध्ये येत आहेत, त्यांची स्वागताची अशी जय्यत तयारी खेड तालुक्यावासियांनी केलेली आहे। आता आम्ही या ठिकाणी आमचं जे नाक आहे म्हणजे आपल्या कशेडमध्ये प्रथम भव्य असं स्वागत केल्यानंतर प्रत्येक जी हवेला जी गावं आहेत त्या प्रत्येक गावामध्ये आमचं स्वागत होणार आहे। त्यानंतर कालकाई मंदिरापासून रॅली निघणार आहे, त्या ठिकाणी रथ आहे, उंट्या आहेत, आपले घोडे आहेत, असं भव्य दिव्य अशी मिरवणूक आम्ही कालकाई मंदिरापासून चालू करणार आहोत आणि ती संपूर्ण खेड शहरामध्ये मिरवणूक फिरल्यानंतर शेवट त्या मिरवणुकीचा जामगे येथे कोटेश्वरी मंदिरामध्ये होणार आहे आणि संपूर्ण कार्यकर्ते उत्साह झालेले आहेत, कारण दादांना कालच संध्याकाळी गृह राज्यमंत्रीपद दादांना भेटलेलं आहे आणि खरोखरच प्रत्येक कार्यकर्त्याला उत्साह आलेला आहे की आज दादांनी जे 5 वर्षामध्ये जे काम केलं होतं त्या कामाचं फळ आज एकनाथ शिंदे साहेबांनी दादांना दिलेलं आहे। त्यामुळे प्रत्येक कार्यकर्ता उत्साही आहे आणि असंच दादांचं पुढे राजकीय कारकिर्दी आहे ती अशीच वाढत जावो असे मी ईश्वराने प्रार्थना करतो। किती वाजता आलाय तुम्ही इथं स्वागतासाठी आणि कसा जल्लोष राहतोय? आम्ही सकाळी 6 वाजल्यापासून या ठिकाणी उपस्थित आहोत, जय्यत तयारी पूर्ण केलेली आहे। फक्त दादांची आम्ही अपेक्षा या आगमनाची इथे वाट पाहत आहोत। संपूर्ण कशेडी ग्रामपंचायत कशेडी गावाच्या वतीनं या ठिकाणी दादांचं जल्लोषात स्वागत होईल एवढं मी खात्री देतो आणि दादांना जे राज्यमंत्रीपद गृह राज्यमंत्रीपद त्याप्रमाणे महसूल राज्यमंत्रीपद ही पदं मिळाली आहेत, आणखीन उत्साह वाढलेला आहे आणि दादांचं या ठिकाणी स्वागत करून आम्ही या ठिकाणी कार्यकर्ते की तालुक्यामध्ये आणखीन उत्साहामध्ये यांची मिरवणूक आणणार आहोत। मतदारसंघाचं हे टोक म्हणायचा पहिला प्रवेशद्वार होय, प्रवेशद्वार आहे। किती उत्साह राहिलाय? प्रचंड उत्साह आहे। दापोली मंडणगड खेडच्या ज्या विधानसभेतले जेवढे कार्यकर्ते आहेत संपूर्ण भगवामय वातावरण झालेलं आहे आणि या ठिकाणी लोकांचा उत्साह ओसांडून वाहतोय। कार्यकर्ते रात्र 12-1 वाजे आम्ही काम केलंय आणि आता सकाळी 6 वाजेपासून इथे आहोत। तुम्ही किती वाजल्यापासून आहे? कालच्यापासून आहे, काल दुपारपासून आम्ही सगळे इथं आहोत। काल सकाळी दुपारपासून इथं जयंत तयारी आमची सगळ्यांची चालली इथं। कार्यकर्त्यांना भेटायचं, कार्यकर्त्यांनी कशी गावागावामधून ग्रामीण भागातून तयारी केली स्वागताची? प्रत्येक कार्यकर्ता प्रत्येक गावामध्ये गेल्यानंतर स्वागताची तयारी अतिशय चांगल्या पद्धतीने केलेली आहे, कारण आता आम्ही भरण्याकडून इकडे आलो तर प्रत्येक गावामध्ये आमचे वयस्कर लोक आहेत ते झेंडे लावायचे काम करत आहेत। म्हणजे आज अतिशय एवढं म्हणजे प्रत्येकाच्या मनामध्ये एवढा उत्साह आहे की दादा आज मंत्री होऊन आपल्या तालुक्यामध्ये येत आहेत आणि खरोखरच प्रत्येकाच्या मनामध्ये अतिशय चांगला उत्साह या ठिकाणी आलेला आहे। दादा म्हणजे योगेश कदमांना लोक प्रेमानं इथं दादा म्हणतात। कार्यकर्ते मोठ्या उत्साहात आहेत। पहिल्यांदाच मंत्रीपद झाल्यानंतर स्वागतासाठी जो कशेडी घाट आहे याचा जो बोगदा आहे, ह्या बोगद्याच्या पायथ्याशी स्वागताची जय्यत तयारी कार्यकर्त्यांनी केलेली पाहायला मिळते। कृष्णकांत साळगावकर, टीएन मराठी, खेड, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।